नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. कोल्हापुरामध्ये संतप्त नागरिकांनी शाईफेक केलेली आहे. जयप्रभा स्टुडिओ खरेदी करणाऱ्या भागीदारांच्या कार्यालयावर ही शाईफेक करण्यात आलेली आहे. परप्रांतीय लँड माफिया चले जाव अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. भगवे झेंडे हातात घेत नागरिकांनी हे आंदोलन केल्याचं समोर येत आहे. झालेला व्यवहार रद्द करून स्टुडिओ परत देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचं समजताच कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत. या स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करून तो केवळ चित्रीकरणासाठी राखीव ठेवावा अशी मागणी करत चित्रपट महामंडळानं साखळी उपोषण सुरू केलंय. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा हा स्टुडिओ विकत घेण्यामध्ये सहभाग असल्याचं पुढेही आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा संताप व्यक्त होतोय. संस्थानकालीन असलेला हा स्टुडिओ नंतर लता मंगेशकर यांच्या मालकीचा झालेला होता. त्यावेळेला सुद्धा त्यांनी याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न कोल्हापूरकरांनी हाणून पाडला. त्यांची काय भूमिका आहे, कारण हा स्टुडिओ विकला गेला याची माहिती आली त्यानंतर तुम्ही सगळे संतप्त झाल्याचं पाहायला मिळते. होय, काल ही बातमी सकाळपासून आम्हाला ज्यावेळेला समजली त्यावेळेला अनेक व्यावसायिक आमच्या महामंडळात आले आणि ह्याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे. त्याच्यासाठी मी मीटिंग कॉल केली. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सर्वांमध्ये असं ठरलं की यासाठी आता लोक आंदोलन करणं गरजेचं आहे आणि हा लढा उघड करण्यासाठी आम्ही आज सकाळपासून इथे साखळी उपोषण ठेवतोय. आणि जोपर्यंत हा स्टुडिओ हा चित्रपट व्यवसायासाठी आमच्या ताब्यात मिळत नाही, तो सुरू होत नाही इथं, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू. वाईट तर वाटतेच, पण देणाऱ्यांचे आता काही संबंधच राहिलेला नाही. घेणाऱ्यांनी या व्यवसायासाठी आपलं योगदान देऊन ताबडतोब हा व्यवसायासाठी स्टुडिओ ओपन करावा एवढीच विनंती आहे आमची. आम्ही काही कुठे कुणाच्या विरुद्ध आंदोलन करणार नाही, काहीही करणार नाही, पण त्यांनी व्यवसायासाठी हा स्टुडिओ ओपन करून द्यावा. कोल्हापूरची शान मान आणि अस्मिता असणारा हा कलावंतांनी भालजी पेंढारकरांनी जिवंत ठेवलेला हा जयप्रभा स्टुडिओ आहे. ह्याच्यावर आमच्या मतानुसार दरोडा पडलेला आहे. कारण ही जागा मुळात जिथं लोकभावना आहे, कलाकारांचं प्रेम आहे, अनेकांचे संसार आहेत, त्यामुळं ही जागा घेणंच चुकीचं आहे. त्याचबरोबर मी कोल्हापूर महापालिकेत गेली 25 वर्ष आहे. वेळोवेळी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आले, त्यावेळेला आम्ही फेटाळलेले आहेत सभागृहानं. आणि त्यांना लता मंगेशकरांना देखील आम्ही पर्यायी जागाचा प्रस्ताव दिलेला की तुम्हाला आम्ही दिदी तुमची जागा 1.5 लाख आहे तर तुम्हाला 3 लाखाचा TDR आम्ही देतो, ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट. त्यामुळे ते देखील त्यांनी त्यावेळेला प्रस्ताव नाकारला. त्याच्यानंतर ही जागा कोल्हापूर महापालिकेमध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्ही कोल्हापूर महापालिकेनं बहुमतानं ह्याच्यावर रिझर्वेशन टाकलं, पण दुर्दैवानं शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मुळात आपण हा एक साधा प्रश्न आहे की एखादं मंदिर, एखादं मस्जिद किंवा वेगळं कुठलंही प्रार्थना स्थळ त्याच्यावरती अतिक्रमण झालं तर आपण ज्या पद्धतीनं पेटून उठू त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या मंदिरासाठी, हे मंदिर फक्त कलावंतांसाठी आहे असं आम्ही मानत नाही, कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकासाठी हे मंदिर किंवा एखाद्या श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही, तर ते पूर्ववत चित्रीकरणासाठी सुरू राहावं, कलावंतांना मिळावं इतकीच आमची मागणी आहे. वडिलांनी खूप मोठा लढा दिला आहे, या सगळ्या कलाकारांनी दिला आहे. काल हे ऐकल्यापासून खूप अस्वस्थ आहे आणि रात्री झोप नाही. म्हणजे फारच घरातल्या लहान मुलांना सुद्धा, अगदी माझी पुतणी सुद्धा म्हटली की मला अरे स्टुडिओ किती रुपये लागतात स्टुडिओ घ्यायला. म्हणजे त्या कलाकाराच्या घरातल्या लोकांनाच हे माहिती आहे की बाबा काय त्रास आहे. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. किरीट सोमय्या जे मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चुकीचे आहेत. मुख्यमंत्री असे प्रकार कधी करत नाहीत असा टोला त्यांनी सोमय्यांना लगावलाय. आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, आता पाटील केव्हापासून भविष्य सांगायला लागले असा खोचक टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. असं आहे की मुख्यमंत्री कुठल्याही मुख्य असे काही धंदे काही करत नाहीत आणि उद्धव ठाकरे पण असं काही करत नाहीत. ते चुकीचे काहीतरी आरोप करू नये. तर ते एक आहे की गर्दी खूप होते, त्याच्यामध्ये पाय घसरून ते पडले, एवढं आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे. आणि तो म्हटलं तर त्या धक्काबुक्कीमध्ये झालेला एक ॲक्सिडेंट असू शकतो,
परंतु तो सुद्धा असायला नको की त्यांनी त्याच्यामुळे त्यांना कुठे इजा होईल असा होता कामा नये. याची काळजी जी आहे त्यांच्या संरक्षकांनी सुद्धा घेतली पाहिजे, सगळ्यांनी घेतली पाहिजे. आतापर्यंत जोशी हे जे आहे भविष्य सांगत होते, पाटील जो भविष्य सांगायला लागले हे सर एक शेवटचा प्रश्न सर. संजय राऊत यांनी दिल्लीत आश्चर्यकारक आहे. छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण आत्ताच ऐकली. सोमय्या आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाही त्यांनी टोला लगावलेला आहे. मुख्यमंत्र्यांवर जे आरोप केले जात आहेत सोमय्यांकडून ते चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलंय. सोबतच चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे. आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, पाटील केव्हापासून भविष्य सांगायला लागले असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 10 मार्च नंतर राज्यात सत्ता बदल होईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं. त्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. दरम्यान यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 10 मार्च नंतर सरकार पडेल असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सुरू ठेवावेत, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काहीही नाही. म्हणून त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो असं राऊत म्हणाले. दरम्यान दादांविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे, ते निष्पाप आणि निर्मळ मनाचे आहेत अशी मिश्किल टीका सुद्धा राऊत यांनी केलेली आहे. आता 10 मार्च नंतर 5 राज्याच्या विधानसभा येतील, त्यानंतर ते सरकार पडेल. याच्या आधी पश्चिम बंगालचे निकाल विधानसभा होत्या, त्यानंतर पडणार. बघा, त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे विविध माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काही नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत आणि दादांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे जे इतर सोडे आता हत्यारं आहेत ती पूर्ण करूत. देशामध्ये प्रत्येक वर्षी अपघातामध्ये लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि यातले काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होत असतात. मात्र अनेक अपघात चुकीच्या रस्त्यांमुळे सुद्धा होतात. काही महामार्गांवर रस्ते तयार करताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. काही ठिकाणी रस्त्याचं वळण, रस्त्याचं स्ट्रक्चर, चढउतार, तर काही ठिकाणी बांधकामातल्या त्रुटी यामुळे अनेक अपघात होत असतात. त्यामुळे न्यूज 18 लोकमत राज्यातल्या या अशाच काही चुकीच्या रस्त्यांचं ऑडिट तुमच्या समोर आणतंय. तुम्ही वापरत असलेला महामार्ग हा किती धोकादायक आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. अशा चुकीच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर नारायणगाव बायपासवरच्या या रस्त्याची ओळख आता यमराज रस्ता म्हणून होतीये. कारण या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात अनेक अपघात झाले. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागलाय. या चौकात चहूबाजूंनी ही अशी वाहतुकीची वर्दळ सुरू असते. मात्र इथं प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे इथे अपघाताची मालिका सुरूच असते. अपघात रोखण्याकरता परिसरात भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी भाजपचे नामदेव खैरे यांनी कोर्टातही धाव घेतली. कामं प्रलंबित असताना या लोकांनी उद्घाटन करण्याचा घाट घेतला. कदाचित त्यांचा राजकीय स्वार्थ असेल तो त्यांना माहिती, परंतु यांच्या स्वार्थाबाई इथं निष्पाप लोकांचे सर बळी जातात. बरं, आम्ही राजकीय हे पाठपुरावा करून देखील इथं आम्हाला न्याय भेटना. शेवटी आम्हाला हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करावी लागली.
वाहतुकीच्या वर्दळीमुळे मागील 3 महिन्यात या चौकात 50 पेक्षा जास्त छोटे मोठे अपघात झाले. विशेष म्हणजे या बायपासला उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची गरज असताना महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे. घाईघाईने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते बायपासचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे अपघाताची मालिका रोखण्याकरता रिटेंडर करून भुयारी मार्ग करण्याचं आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. या ठिकाणी अंडरपास असणं ही काळाची गरज आहे आणि त्या अंडरपाससाठी माननीय गडकरी साहेबांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. मी स्वतः माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. जुन्नरच्या पूर्व पट्ट्याला जोडणारा नारायणगाव खोडद हा रस्ता इथं क्रॉस होतो. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात न आल्यानं अनेकांचा अपघातात बळी गेलाय. पाळण्यात झोपलेल्या चिमुरडीला आई घरी केव्हा येणार हे माहीत नाही. 3 वर्षाच्या ओवीची आई कल्पना भोर यांचा या बायपासवरून रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकली ओवी आपली आई परत येईल याची वाट पाहते. छोट्या ओवीची समजूत काढताना अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांना कसरत करावी लागते. बायपास क्रॉस करताना नाशिक साईडवरून पुण्याला एक स्विफ्ट कार जात होती. तर त्या गाडीने या स्पीड ब्रेकर तोडून आणि साधारण बायपासला त्यावेळेस लाईट वगैरे काही चालू नव्हत्या. त्यामुळे स्पीड ब्रेकर तोडून साधारण 100-110चं स्पीड होतं. त्यांनी आम्हाला डॅश दिला. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस बायपास बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा बायपास सुरू झाल्यानं अपघाताची मालिकाही सुरू झाली आहे. चौकातील हा रस्ता ओलांडताना गेल्या वर्षी अक्षय शेटे यांचा अपघात झाला होता. अपघातात त्यांचे प्राण वाचले, मात्र त्यांना कायमचं अपंगत्व आलं. कुटुंबाचं आर्थिक नुकसान तर झालंच, शिवाय कुटुंबियांना मोठा धक्काही बसला. गावातून येताना रोडला म्हणजे रोड क्रॉस करताना तर एक गाडी अचानक आली आणि जोरात नाही अशी धडक दिली. तेव्हा पुढं काही सुचलंच नाही. हॉस्पिटलला 1 महिना 8 दिवस होतो. रस्ते महामार्ग प्राधिकरणानं अनेक त्रुटी ठेवून हा बायपास रस्ता सुरू केल्यानं इथं वारंवार अपघात होत आहेत. निष्पापांचे बळी जात आहेत. त्यामुळे आता तरी तातडीनं चूक दुरुस्त करून सुरक्षित रस्ता तयार करून अपघाताची मालिका रोखावी इतकीच अपेक्षा आहे. काम कधी पूर्ण होणार, याआधी सुरक्षेचे नियम पाळले जाणार की नाहीत आणि पोलीस या चौकामध्ये थांबणार की नाहीत, हाही साधा सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा या परिसरात होणाऱ्या अपघाताला जबाबदारी कोणाची असेल, कोणाला जबाबदार धरायचं, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्री वागेश्वर धाम पीठाचे धीरेंद्र कृष्णाजी महाराज मुंबईत 2 दिवसांसाठी वास्तव्याला होते. यावेळेला त्यांचे अनेक भक्त मुंबईतल्या कार्यक्रमाला आणि दर्शन घेण्यासाठी दहिसरमध्ये आलेले होते. यावेळेला त्यांनी मार्च महिन्यात 108 मुलींचं कन्यादान करणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. मुंबई आने का मूल कारण है केवल और केवल जो अनेक भक्त हैं जो बागेश्वर धाम पहुँचते हैं, किसी कारणवश मिल नहीं पाते हैं, किसी कारणवश उनकी चर्चा नहीं हो पाती है. तो पूज्य सद्गुरु सन्यासी बाबा की प्रेरणा से ऐसा उनका भाव हुआ, आदेश हुआ, ऐसी प्रेरणा हुई कि यत्र तत्र जगहों पर जाकर के दरबार लगाओ ताकि लाखों लोगों को लाभ मिल सके. पूरे मार्च भर बागेश्वर धाम पर यज्ञ है, लेकिन 108 कन्या विवाह 1 मार्च को महाशिवरात्रि के दिन भारत का पहला ऐसा दरबार श्री बागेश्वर धाम दरबार है जहां की दान पेटी पर आने वाली चढ़ोतरी से देश की गरीब कन्याओं का विवाह बागेश्वर धाम पर करवाया जाता है. मेहनत घेण्याची तयारी असेल तर सगळं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूज यंग जीनियसमध्ये आम्ही अशा काही मुलांना भेटलो की ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज साध्य केल्यात. आनंद नरसिंहन यांनी पहिल्या भागात दाखवलेल्या तनिष्का सुजित सोबत संवाद साधला.
यंग जीनियस सीजन 2 में हम ऐसे जीनियस से मिले जिन्हें बिल्कुल डर नहीं लगता, वो तो आगे ही आगे भाग रही हैं। जब लोग 10th के एग्जाम की तैयारी कर रहे हैं, वो तो सेकेंड ईयर साइकोलॉजी की तैयारी कर रही हैं। तनिष्का नमस्ते, कैसी हैं आप? मैं अच्छी हूँ सर, आप कैसे हैं? कैसा लगा आपको यंग जीनियस सीजन 2 में आकर? जब मुझे पता चला था कि मैं बायजूस यंग जीनियस शो पे जा रही हूँ तो मैं बहुत एक्साइटेड हो गई थी, क्योंकि ये बहुत बड़ा प्लेटफॉर्म है। इसके बाद मुझे बहुत नाम मिलेगा और सब मुझे पहचानेंगे, तो मैं बहुत खुश हो गई थी कि मेरी मेहनत अब रंग ला रही है। What was special for you? What was your most memorable experience? When I was going on the stage, सब इतनी सारी राइटिंग्स थी। This was my first time in this big show. So इतनी सारी लाइटिंग्स थी, सारे लोग थे, मोनी रॉय मैम थी, तो सबको देख के मुझे एक स्पेशल फीलिंग आ रही थी कि वाओ, आई हैव डन समथिंग ग्रेट। सुप्रीम कोर्ट की चीफ जस्टिस बनने का ख्वाब अब भी है कि आप कुछ नया गोल तय किया है? मुझे अभी भी जज ही बनना है, चीफ जस्टिस। मोनी रॉय के साथ क्विज करके आपको अच्छा लगा? जब मुझे पता चला मोनी रॉय मैम आने वाली है तो आई वाज सो एक्साइटेड। मैं मम्मी को बोल रही थी वाओ, इट इज लाइक अ ग्रेट अपॉर्चुनिटी टू मीट मोनी रॉय मैम। वेल, वी विश यू ऑल द बेस्ट। हम चाहते हैं आप और भी ऊंचाइयां सफलता की छुएं और अच्छे से मन लगाकर पढ़ें और एकदम सुपर्ब एक्सपर्ट बनकर उतरें, और एक दिन मैं आपको चीफ जस्टिस की उस कुर्सी पर जरूर देखना चाहूंगा। ऑल द वेरी बेस्ट। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार.